नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये। आणि मी मंदार आंबोकर घेऊन आलो तुमच्यासाठी एक नवीन ब्लॉग। बरेच दिवस झाले आपण व्हिडिओने अपलोड केलेला आहे, जवळजवळ एक आठवडा झाला। तुम्ही सगळे वाट बघताय आपल्या व्हिडिओची आतुरतेने की अरे मंदार भाई व्हिडिओ नाही टाकला, गायब कुठे झाला। तर तुम्ही जर गणपती विसर्जनचा ब्लॉग बघितला असेल त्याच्यामध्ये त्या आजी होत्या, मित्राच्या घरी गेलो होतो। सो त्या आजी होत्या, त्या समोरून बोलल्या होत्या की मंदार अरे तुझ्या व्हिडिओची आम्ही वाट बघत असतो खूप। तर असे बरेच आपले फॅमिली मेंबर्स आहेत जे आपल्या व्हिडिओची आतुरतेने वाट बघत असतात, आपल्याला कमेंट करून पण सांगतात की भावा व्हिडिओ टाक, वाट बघतोय म्हणून। सो हा जो एक आठवडा गॅप गेला त्याच्यामध्ये फक्त एकच रिझन होतं, माझं ब्लड ट्रान्सफ्युजन। सो ते रिकवर होणं वगैरे असा सगळा विषय होता। तर आता तुमच्या भावाने प्रॉपर पेट्रोल भरलेलं आहे 1 महिन्यासाठी, त्यात काय वादच नाही, एकदम कचकी रे कचकी। सो आज आपण आलोय ठाण्यामध्ये आणि आज आपण ठाण्याचं फूड कव्हर करणार आहोत। जसं मी तुम्हाला सांगितलं होतं की फूड ब्लॉग करायचा असेल तर मी आदल्या दिवशी इंस्टाग्रामवर पोस्ट टाकतो, तर तुमच्या लोकांनी सांगितलेलं आहे आणि बऱ्याच लोकांनी म्हणजे भाई बऱ्याच लोकांचा जिव्हाळ्याचा विषय तो म्हणजे मामलेदार मिसळ। म्हणजे आपण जाणारच आहे ह्यावेळेस। लास्ट टाइम आपण एकदा आलो होतो म्हणजे 31 ला, तेव्हा पण एक मामलेदार मिसळ आपण टेस्ट केली होती, बट ती ओरिजिनल मामलेदार मिसळ नव्हती। सो तो ब्लॉग जर तुम्हाला बघायचा असेल तर कमेंट बॉक्समध्ये मी लिंक पिन करतो, तर नक्की जाऊन बघा। सो आता आपण आलो अशा पहिल्या स्पॉटवरती जो ठाण्यामधला सर्वात जुना आणि फेमस स्पॉट आहे, तो म्हणजे गजानन वडापाव। वडापाव आणि मुंबईकर यांचं नातंच घट्ट आहे, म्हणजे वडापाव शिवाय मुंबईकर याची सुरुवातच नाही दिवसाची किंवा संपत नाही दिवस। वडापाव हा मॅन्डेटरी विषय झालेला आहे। अपना किंग हमेशा वडापावीच रहेगा मेरी उल्बा। तो आज आपल्या सोबत प्रणव नाहीये जो की असतो, आज आम्ही दोघंच आहोत। काय विषय नाही, हे भाऊ बहिणीत ना दोघंही जोडी नुसती धुमाकूळ घालते। सो नवरात्र चालू आहे, तुम्हा सर्वांना नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा। आणि आज मेन म्हणजे ठाण्यामध्ये भाई आलोय आणि नवरात्रीमध्ये धर्मवीर आनंद दिघे साहेबांची देवी नाही बघितली म्हणजे काहीच केलं। पण अनफॉर्च्युनेटली आपण फर्स्ट आपल्या लोकेशन वरती आलो आहोत, तर आपण हे पहिले कव्हर करूया, नंतर मग दुर्गेश्वरीच्या पाया पडायला जाऊया। भाई सुगंध आता अख्ख्या रस्त्यावर पसरलेला आहे। इथे आपला भाऊ भेटलेला आहे बाकी आपले व्हिडिओज बघतो। आता आलोय इकडे, गजानन टॉप है भाई, टॉप ना एकदम ओरिजिनल भाई, हा एकदम बादशाह। हा मेरी जान, आता बघणार। ओके, सो आज आपण आलो आहोत ठाण्यामध्ये। पहिलं आपण आता आपल्या प्लेसवर आलो आहोत, ते म्हणजे गजानन वडापाव। आम्ही इकडे होतो म्हणजे 15 ते 20 मिनिटं होतो आम्ही, आणि कंटिन्युअसली त्यांच्याकडे गर्दी सुरू होती। मी जेव्हा त्यांचा जो मेन बोर्ड आहे गजानन वडापाव त्याच्यावरती राईट साईडला लिहिलं आहे की 1978 पासून त्यांचं म्हणजे सुरुवात झाली आहे वडापावला। तर पहिलं तर मुंबईचं फेमस वडापाव आपण आज ट्राय करणार आहोत। मी जाम एक्सायटेड आहे। प्लेट पाहून मला तर मी आश्चर्यचकित झाले। युजली आपण सुकी चटणी, मिरची, लाल चटणी आणि तिखट चटणी अशा चटण्या असतात, पण पहिल्यांदा इकडे काहीतरी मला असं वेगळं दिसलेलं आहे। आणि ते गरमागरम वडापाव बनवतच होते कारण गर्दी प्रचंड होती। आपण टेस्ट करून आपण एक हे करू शकतो। आधी चटणी टेस्ट कर। ग्रीन चटणी आहे ती पुदिनाचीच आहे 100%, कारण त्याचा सुगंध येतोय। हे येल्लो माहित नाही। भाई साहब ओजी आहे भाई, म्हणजे ओजी काय मी बोलते माहिती नाही। भाई काय भाई, मी हँग झाले पूर्ण, मला गोड चटणीची गरजच नाहीये भाई। मी ह्याच्यासोबत चपाती पण खाईन नाही। बघा माझे असे रिॲक्शन्स येतात, ओरिजिनल आहेत, कारण हे मी पहिल्यांदा ट्राय करते। पाव सेपरेट देतात, त्याच्यामध्ये चटण्या वगैरे ऍड करून नाही देत। आपण त्याला आता बनवून खाणार आहोत आणि गरमागरम आहे, अजिबात थंड नाहीये। तर मी आता सुगंध येतोय बच्ची, आपण जरा टेस्ट करून बघूया। फर्स्ट बाईट घेऊया आपण। दर्जा वडापाव, एवढं फुल अँड फायनल मी बोलू शकते। एकदम सही आहे, टेस्ट वाईज एकदम भारी आहे। वडापावचं जे बाहेरचं बेसनचं कोटिंग आहे ना ते प्रॉपर शिजलं आहे, आणि ही अशी आतमध्ये बटाट्याची भाजी आहे ती पण खूप सुंदर आहे। जास्त मिक्सचर नाही आहे, हळस बडस असं वाटतं तसं नाही आहे, पण या चटणीने कमाल केली आहे। आय गेस हे बेसनपासून बनलेलं आहे असं मला वाटतं, कारण पिठाचा आपल्याला एक फ्लेवर समजतो ना बेसनच्या पिठाचा। म्हणजे इन शॉर्ट आपण पिठलं खातो ना, पिठलं आपलं एकदम नॉर्मल असतं कांदा तेलामधलं, कांदा टोमॅटोमधलं, पण हे आंबट आहे। म्हणजे याच्यामध्ये कांदा टोमॅटो असं काहीच नाही आहे, पण आंबट आहे। आणि तिखट एकदम परफेक्ट आहे, म्हणजे ओव्हर तिखट नाही आहे किंवा एकदमच लाईट पण नाही आहे। अजून एक या वडापावला मी कॉम्प्लिमेंट देऊ शकते, म्हणजे असं कॉम्बिनेशन बघून की मराठमोळ्या लोकांचं, आपल्या महाराष्ट्रात राहणाऱ्या लोकांचं पिठलं हे अगदी जवळचा विषय आहे। आपल्या घरी पिठलं बनतं आणि मुंबईचा फेमस वडापाव असं कॉम्बिनेशन त्यांनी एकत्र आणलेलं आहे। सो विच इज गुड थिंग। गजानन वडापावचा मस्त गरमागरम वडापाव खाऊन झालेला आहे। सो आता आपण चाललो आहोत ठाण्यातल्या दुर्गेश्वरी देवीच्या दर्शनासाठी। चला।
आता आपण आलोय ठाण्याच्या दुर्गेश्वरी जवळ, म्हणजे ऑलमोस्ट आता आपण पोचू एकाच मिनिटामध्ये. सो ताईने बघितलं नाहीये कधी. हा टाइम आहे ताईला दाखवायचा. खूप मोठा विषय असतो, कारण ऑब्व्हियसली DK साहेबांची देवी म्हटल्यावर विषय तर मोठाच होणार ना. बच्ची मी बघितलंच नाही लांबून. हे बघ फुल, आणि इथे पूर्ण सगळं मार्केट लागलेलं आहे. ते म्हणजे दरवर्षी लागतं इकडे मार्केट देवीच्या टायमाला. मे बी आधीमध्ये पण लागत असेल. भरपूर जणांनी सांगितलेलं मला इंस्टाग्राम वरती की मंदार देवीचं दर्शन कर म्हणून. तर येस ऑब्वियस करणारच आहे, त्यात काय वादच नाही बाई. त्याच्याशिवाय आपला ठाण्याचा हा जो संपूर्ण एपिसोड आहे तो कम्प्लीट नाही होणार. भाई कसला गेट सजवलाय बघा, एकदम मस्त जबरदस्त. आपण निघालो, दर्शन खूप मस्त झालं. आणि बाई आता आपण आलोय धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या आनंद आश्रम मध्ये. खूप सुंदर आहे, आतून पण ते बघू शकतो, पण आता आपल्याला टाइम नाही. आपला जवळजवळ अर्धा वेळ देवीमध्ये गेलेला आहे. सो हे आहे ते बाहेरून. आपण चाललोय नेक्स्ट आपल्या सेकंड लोकेशन मध्ये. भाई आता दुसरंच लोकेशन होत आहे आणि आता आपण चाललोय मामलेदार मिसळसाठी. बट काही असू दे, आपल्याला जरी आज फूड कमी कव्हर करायला भेटले, बिकॉज आता 7:30 झालेले आहेत आणि ही जी गर्दी आहे या गर्दीतून निघणं म्हणजे थोडासा टास्क आहे. तर तो बाहेर आपल्याला पडावं लागेल. आता कुठपर्यंत हे माहित नाही, कारण मगाशी आम्ही ऑटोने आलो तेव्हा जवळजवळ रस्ता बंद केला होता. मामलेदार मिसळची स्थापना म्हणजे त्यांचं हॉटेल सुरू होऊन भरपूर वर्ष झाले. 1952 मध्ये त्यांनी सुरुवात केली. ते आज तागड्यात त्यांचं हॉटेल एकदम जोरात सुरू आहे. माझ्यासमोर मस्त प्लेट आले, पण त्यापूर्वी मी अगोदर त्यांच्या किचनमध्ये बघितलं तर मस्त अशा भरपूर भयानक प्लेट सजवलेल्या होत्या. एकामध्ये फरसाण होतं, एकामध्ये बटाट्याची भाजी होती, परत वरती शेव वगैरे होती, बारीक शेव, आणि त्याच्यानंतर एक असं अख्खा बॉक्स टाईप म्हणजे ते गेलन काही बोलतात ना, अख्खा तर्री होती आणि त्याच्यामध्ये शेव टाकलेली होती. तर्री बघून जे आग लगादी असं टाईपचं झालं. तसंच आपल्या समोर छान प्लेट सजून देते. 2 स्पून भरपूर असा कांदा, त्याच्या खाली बारीक शेव आहे, पापडी आहे, म्हणजेच जाड फरसाण सुद्धा याच्यामध्ये दिलेलं आहे. त्यांनी खूप भरलेलं आहे भाई. अच्छा, लिंबू नाही देते. ही मिसळ अशीच खायची. फर्स्ट आपण बाईट घेऊया. भाई पहिल्या घासाला डोळ्यातून थोडं पाणी आलं आणि जो ठसका भरपूर स्पायसी आहे, म्हणजे खाऊ शकत काय आहे. आणि मेन म्हणजे त्याच्यामध्ये बटाट्याची भाजी आहे ना, त्याच्यामुळे तुम्हाला तिखटपण एवढं जाणवणार नाही. हा ही बघा बटाट्याची भाजी, ही संपूर्ण अशी बटाट्याची भाजी, म्हणजे जास्त तिखटपणा जाणवणार नाही. पुन्हा एकदा आपण टेस्ट करून बघूया विथ थोडासा बटाटा. आज कळलं की इकडे भरपूर लोक कंटिन्युअसली का खायला येतात. आता पण भरपूर गर्दी आहे. एक शेवटचा आपली इकडे जागा होती ती आपल्याला मिळाली आहे. तुम्हाला एक्स्ट्रा स्पायसी हवं असेल तर तुम्ही तर्री टाकायला सांगू शकता, की अजून तर्री एक्स्ट्रा टाकूया. हे बघा तुम्ही बघताय. आणि मला वाटतं कांदा एक्स्ट्रा घ्यायची गरज नाही, कारण कांदा असं पण तिखट असतो. तर मिसळच काठी एक नंबर. मी पावाला विसरून गेलेली ॲक्च्युली. आणि याच्यामध्ये ना रस थोडा सुकला जाईल, म्हणजे थोडंसं ना सगळ्या गोष्टी ऑब्झर्व करा. तर वेगळी मिसळ आपण त्यांच्याकडे मागू शकतो, तर्री मिसळ किंवा तर्री मागू शकतो. पावासोबत थोडंसं ना लेवल होते. आम्ही आता टेंबी नाक्याजवळच आहोत आणि इथे 2 गोष्टी आहेत. अशा तर भरपूर गोष्टी आहेत, तुम्ही माझ्या मागे बघताय खाऊ गल्लीचा की, पण इथे समोर प्रीती सँडविच म्हणून एक आहे आणि या साईडला समोर बघायला गेलं तर देवांग कुल्फी आहे. तिला आम्ही दोघं कन्फ्युज आहोत की नक्की काय खायचं आहे, कारण आताच मिसळ पाव खाल्लाय. मला असं वाटतं की आईस्क्रीम ठीक आहे, बेटर ऑप्शन आहे, थोडक्यात गोड. तर आपण आता इकडे यांच्याकडे आलो देवांग कुल्फी आईस्क्रीम. तर त्यांच्याकडची स्पेशल आहे मलाई कुल्फी, तर ती आपण ट्राय करणार आहोत.
हे त्यांचं इथे एक स्पेशल ब्रँडिंग आहे मलाई कुल्फीचं. आणि मलाई कुल्फी म्हटल्यावर चांगलंच लागणार असं मला 100% वाटतंय. अशी अख्खी कुल्फी आहे, टेस्ट करू. सही आहे. मलाई कुल्फी ना खाण्यामध्ये थोडं मलाई टाईप वाटतंय. त्याचं ते हे आहे ना, टेक्स्चर आहे ना तसंच आहे. क्रीमी वाटतंय, स्मूथ एकदम वाटतंय आणि कमी गोड म्हणजे मीडियम गोड आहे, जास्त पण गोड नाही आहे. काय का हे झालं पाहिजे 100%. ऍक्च्युली खरं बोलायला गेलं तर आज ठाण्यामध्ये थोडंसं कन्फ्यूज व्हायला झालेलं आहे, कारण जिकडे तिकडे खूप गर्दी आहे. त्याच्यामुळे गर्दीमध्ये एकतर काय सुचत नाहीये. सो असे आपले फॅमिली मेंबर्स पण भेटतायत मध्ये. ऍक्च्युली आपल्याला सजेशन पण केलं होतं की तलाव पालीची खाऊ गल्ली कर म्हणून. नवरात्रीसाठी पण एक वेगळी लोक बसलेली आहे जे कधी बसत नाही. खाऊ गल्ली आता डेलीची आहे की फक्त नवरात्रीसाठी आहे ते नाही माहिती मला. समोर बघ ना, अरे समोर पण लागलेत बघ सगळे. ते कन्फ्युजन खूप मोठं झालेलं आहे. तो मगाशी भाऊ बोलला त्याप्रमाणे आपल्याला परमनंट वाली खाऊ गल्ली मिळालेली आहे. बाहेरच्या साईडला जेवढे पण स्टॉल आहेत ते टेम्पररी आहेत, म्हणजे फक्त नवरात्री पुरते आहेत. पण या साईडला जे काही स्टॉल आहेत ते लाईफ टाईम म्हणजे कायम असतात. त्या पाणीपुरीवाले दादाने सांगितलं. आणि हे समोर आहे ते तलाव पाली आहे, ठीक आहे. आता ते सगळं अख्खं गजबजलेलं आहे त्याच्यामुळे ते दिसणार पण नाही आत. हा हे बघा समोर आहे बघा, हे बॅरिकेड दिसतात का, त्याच्या अपोजिट ते तलाव आहे आणि अपोजिटलाच ही अख्खी खाऊ गल्ली आहे. मी आहे ना तिकडे चीज बॉल्स बघितले. चीज बॉल्स ते मला काहीतरी वेगळं वाटतं. कडक चोराची नजर बोचक्यावर बोलते. रामसेवक पावभाजी सेंटर आहे, त्यांच्या समोरच एक ताई स्टॉल लावतात, तर त्यांच्याकडे वेगवेगळे प्रकार मिळतात. तर त्याच्यापैकी आपण आज चीज बॉल्स घेतलेले आहेत जे मला खायचे होते. मी पटकन ते बघितलं त्यांचं नाव आणि म्हटलं की चीज बॉल ट्राय करायला पाहिजे. त्यांच्याकडे फ्रेंच फ्राईज वगैरे पण मिळतात सगळ्या गोष्टी आणि अजून कसे तरी रोल पण मिळतात आणि छोले भटुरे पण मिळतात. आणि त्यांनी बनवलेले होते, त्यांच्याकडे रेडी होते, ते त्यांनी गरम करून दिले पुन्हा स्टीलच्या कढईत. आपण ट्राय करूया. ओके, सो चीज दिसतंय आपल्याला याच्यामध्ये. लाईट आहेत आणि मस्त आहे. आणि त्यांनी सॉस पण दिला आहे टोमॅटो केचप, त्यासोबत डीप करून खावं. आणि वरती ते क्रंचीनेस वाटतं, कुरकुरे वाटतात. चीज बॉल्स आपण खातोय ना, आता वन टाइम खाण्यासाठी ठीक आहे, म्हणजे भरपूर ऑप्शन आहेत. पण एक हलका फुलका आपल्याला काही ट्राय करायचं असेल तर चीज बॉल बेस्ट ऑप्शन. त्याच्यामध्ये आहे चीज, छान लागतं असं. ऍक्च्युली समोर रामसेवक आहे ना, सो ते पण मला रिकमेंड केलं गेलं होतं, पण आता ती स्टोरी निघून गेली इंस्टाग्रामवरची. सो त्याच्यामुळे आठवत नाही मला की नक्की इथे काय रिकमेंड केलं होतं खाण्यासाठी. मे बी मला वाटतंय रामसेवकची पावभाजी रिकमेंड केली असणार, कारण इथे बहुतेक लोक पावभाजी खाताना दिसतात आहेत, मे बी असं मला वाटतंय. सो आपल्याला झालंय आता थोडं जास्त, मीन्स की आईला आपण देतो इथे, म्हणजे उष्टा नाही केलेला आहे, हे असे सेपरेट वेगळ्या चांगल्या चांगल्या प्लेटमध्ये काढून दिलेलं आहे, गरम गरम आहे, ते खातील. मे बी रामसेवक वाल्यांची पावभाजीच तुम्ही रिकमेंड केली असणार असं मला वाटतंय पर्सनली. करतोय तर रामसेवक पावभाजी सेंटरच्या इथे आपण आलेलो आहोत. इकडे भरपूर गर्दी आहे. आता जस्ट बाजूला चीज बॉल खातो आणि यांचं आहे ना 1975 पासून आहे इकडे. तर आपण पावभाजी ऑर्डर केली, यांची स्पेशल मला तर फक्त इकडे पावभाजीच आहे ना. हा, पावभाजी सेंटर. आणि मला तसं इकडे आहे, गर्दी पण आहे. तर मस्त बटर आहे, कोथिंबीर स्प्रिंकल केली आहे आणि कलर एकदम ऑरेंज आहे. मस्त बटरमध्ये पाव आपल्याला भरून दिले. भरपूर लोक खातात. आपण चीज बॉल्स खात होतो तेव्हापासून लोक इकडे खातात, म्हणजे काहीतरी इंटरेस्टिंग असेल, टेस्टी असेल. आता आपण ट्राय करूया. पहिले आपण भाजी ट्राय करूया. भाजी असं कलर बघून असं वाटतं की टोमॅटो आहे. मला याच्यामध्ये ना कांद्याचा असा भपकारा मारतो बोलतात ना, त्याचा कांदा भरपूर वाटतोय आणि तिखट पण आहे.
यांच्याकडे 2 ऑप्शन आहेत, हाफ पावभाजी किंवा फुल पावभाजी सुद्धा घेऊ शकतो. यांच्याकडे तवा पुलाव पण आहे सुरू. आपण पावासोबत ट्राय करूया. मेन टेस्ट लावलेली पावासोबत, नुसती भाजीसोबत एवढी मजा नाही. पावभाजी म्हटलं पाव तर पाहिजे, चांगले म्हणजे पोट भरेल इतकं आहे. त्याचं पावभाजी खाल्ली ठीक होती. ॲक्च्युली हॉटेलची पावभाजी आणि स्ट्रीट फूड पावभाजीमध्ये फरक येतो. सो ही स्ट्रीट फूड प्रमाणेच होती, खाऊ गल्ली प्रमाणे. आणि अजून काय खाल्लं आपण, ती कुल्फी पण ट्राय करा. कुल्फी तर खाल्लीच पाहिजे, ती छान होती. मामलेदार मिसळ तर खाल्लीच, तिथं सगळेच खातात. ठाणेकर हा तुम्ही लोक तर खातच असाल. आता एवढं रिकमेंडेशन केलंय तर गजानन वडापाव तो सुपर्ब भाई, त्याच्यात काय वादच नाही. तर ॲक्च्युली आज जरा ना हे खूप म्हणजे नवरात्रीचे दिवस चालू आहे, तर सगळेच लोक जवळजवळ ठाण्यातले बाहेर पडलेले आहेत. खूप गर्दी म्हणजे पूर्ण पब्लिक पूर्ण मागे पण बघताय आणि स्टॉल लागले तर सगळं स्ट्रीट शॉपिंग वगैरे, तर त्याच्यामुळे भरपूर गर्दी. त्याच्यामुळे माझा जो आजचा हा म्हणजे ठीक आहे, यावेळेस आपल्याला जरा असं प्रॉपर करता नाही आलं, कारण खूप गर्दी होती. कन्फ्युजन होत होतं की कुठला रोड कुठे जातोय, आणि त्यात रिक्षा वगैरे करायला नाही, रोड बंद करून ठेवले. तो ते चालत परत त्याच वळणावर येतोय. सो ठाण्यामध्ये आपल्याला नॉनव्हेज पण कव्हर करायचं आहे. ऍक्च्युली मी प्रत्येक महिन्याला येतो ठाण्यामध्ये, म्हणजे मुलुंडमध्ये. सो खाण्याच्या व्हरायटीज खूप साऱ्या आहेत, ठाणेकरांना काही कमी नाहीये. पण आपल्याकडून आज काही गोष्टी राहिल्यासारख्या वाटतात मला पर्सनली. मेन तर आपला देवीच्या ठिकाणी थोडा वेळ गेला. तो जो वेळ भेटला असता ना, तर अजून आपण चांगलं जरा कव्हर करायला मिळालं असतं. बट बेटर लक नेक्स्ट टाइमच बोलू शकतो. आणि आपला मित्र आहे एक फॉलोवर मित्र, तर तो बोलला होता कोकोनट ज्यूस काहीतरी ते पी म्हणून. पण या गर्दीतून काय सुधरतच नव्हतं मला लिटरली. तरी तलावपालीच्या इथे तरी खूप गर्दी. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. लवकरच भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. चला बाय.